शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाही हे महाराष्ट्रात नाही तर देशाला माहिती आहे। मात्र असं असताना राज्यात कुठेच एकत्र न आलेली ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना दोन नगर परिषदांमध्ये एकत्र आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। चाकण आणि कणकवलीमध्ये ही अचंबित करणारी युती अस्तित्वात आलेली आहे। चाकणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। चाकणमधील या युतीला थोडीशी भावनिक किनार आहे। दिवंगत आमदार सुरेश गोरे यांची पत्नी मनीषा गोरे या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून राजकारण न करता त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला पाठिंबा देण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेनं चाकणमध्ये घेतलाय। दुसरीकडे कणकवलीमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला। शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये उतरलेत। संदेश पारकर यांना शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा देत भाजपला कणकवलीत धक्का दिलाय। चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांना त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। आपल्याला दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिला, आपल्याला जर दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या वरिष्ठांची चर्चा करावी लागली असती, कारण दुसरा पक्ष जर आपल्याला पाठिंबा देत असेल तर आम्ही शरददादा सोनेरी जुन्नरचे आमदार आहेत त्यांना सांगितलं, आमचे उपनेते इरफानभाई सईद आहेत त्यांना सांगितलं, आमचे दुसरे उपनेते या ठिकाणी रामभाऊ शेठ रपाळे होते त्यांना पण सांगितलं। त्यांचं म्हणणं आहे जरी उभाटा पक्ष जरी राज्यात आपलं काही वेगळं असेल पण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती जर आपल्या चाकणचा विकास होण्याच्या मुद्द्यावरती आपल्याला त्याला पाठिंबा देत असेल तर आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही।